विरोधक अनेक अफवा पसरवत आहेत, परंतु ज्या आम्ही योजना सुरू केलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना असेल, लाडकी आम्ही तिघही इथं बसलेलो आहे, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। ज्या योजना आम्ही सुरू केल्या टप्प्याटप्प्याने आम्ही सगळ्या पूर्ण करणार। आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाला सरकार नाही। अनेक लोकांनी निवडणुकात काळात वीज बिल माफ करतो म्हणून वीज बिल बंद केली, निवडून आल्यानंतर विजेची बिल पाठवले, ते आमचं सरकार नाही, महायुतीचं सरकार आहे। यापुढे देखील वेगवान गतीने काम करेल असा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। लाडकी बहीण योजनेचे एप्रिलचे 1500 रुपये जमा होत आहेत असे बरेच जण कालपासून कमेंट करतायत। खरोखरच तुमचे पैसे जमा झालेत का कालपासून आजपर्यंत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण की जी न्यूजमध्ये या ठिकाणी तारीख आलेले पैसे जमा होण्यासाठीची ती महिन्याच्या शेवटची आहे, त्याबद्दल आपण माहिती पाहणारच आहोत। परंतु कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल, कारण की बऱ्याच जणांच्या तशा कमेंट येत आहेत। तर बघा, आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलं आहे जी महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दलची। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे योजना बंद होणार का त्याबद्दलची माहिती ते एका सभेमध्ये बोलत होते, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। परंतु एप्रिल महिन्याचा जो तुमचा हप्ता असणार आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय, तो नेमका कधीपर्यंत भेटणार आहे, जी न्यूजमध्ये माहिती आलेली आहे तीच माहिती आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल। बघा, आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेलं आहे, लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। कारण की बघा, लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वर्तुळामध्ये सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत। लाडकी बहीण योजना सरकार डोईजड होऊ लागल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे। आता लाडकी बहीण योजनेची रक्कम महिना 2100 रुपयापर्यंत वाढवण्यात येणार होती, मात्र सत्ताधाऱ्यांनी अद्याप रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतलेला नाही। लाडकी बहीण योजनेवरून करण्यात येणाऱ्या विरोधकांच्या टीकेला आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलं असेल, त्यांनी सांगितलं की आम्ही टप्प्याटप्प्यानं 2100 रुपये बद्दलचा निर्णय घेणार आहोत आणि पुढच्या काळात ही योजना बंद होणार नाही, ती कायमस्वरूपी चालूच राहणार आहे। तर बघा, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुणी कितीही प्रयत्न केला तरी बंद करणार नाही। आता लाडक्या बहिणींसाठी 21 रुपयाची मागणी पुढे आली असून योग्य वेळी ही मागणी देखील पूर्ण केली जाईल। सध्या मात्र 1500 रुपयाने प्रत्येक महिन्याचे तुमचे पैसे येत राहणार आहेत, त्याबद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की अर्थसंकल्पामध्ये सध्याच्या 25-26 जी आर्थिक वर्ष चालू आहे त्यामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला वर्षभर हे पैसे जे आहेत ते भेटत राहणार आहेत आणि पुढे ही 5 वर्षे ही योजना अशी चालू राहणार आहे। बघा, आता जी न्यूजमध्ये माहिती आलेली आहे तीच आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता ही जी न्यूज आहे याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे। बघा, आता अक्षय तृतीयेच्या तोंडावर बहिणींना भावाचा धक्का, तब्बल 27,000 लाडक्या बहिणी अपात्र। आता बघा, हे जे आहे स्क्रुटनी देखील सध्या चालूच आहे। आता ह्या ज्या लाडक्या 27,000 बहिणी अपात्र आहेत ते यवतमाळ जिल्ह्यासाठीची न्यूजमध्ये माहिती आली आणि यामध्येच तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे त्याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे, ती देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत। बघा, या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत, कारण की यवतमाळ जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 7,19,880 महिलांनी अर्ज केले होते। बघा, आता राज्य सरकारकडून राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेचा विषय आहे। विशेष बाब म्हणजे या योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत देखील चांगला फायदा झाला आहे। मात्र यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत, कारण की यवतमाळ जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 7,19,880 महिलांनी अर्ज केले होते। यापैकी 6,92,563 महिला योजनेसाठी पात्र देखील ठरलेल्या आहेत। आता या लाभार्थ्यांना आतापर्यंत 9 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। तुमचे देखील टोटल 13,500 रुपये आतापर्यंतचे म्हणजेच टोटल 9 हप्ते आलेले असतील। आता हा एप्रिलचा येणारा तुमचा 10वा हप्ता असणार आहे। मागच्या महिन्यातच तुम्हाला 3,000 रुपये या योजनेचे भेटले असतील, जो की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता होता। आता बघा, ही न्यूजमध्ये जी माहिती दिली तीच माहिती तुम्हाला देतोय मी, कुठलीही मनानी माहिती सांगत नाही, ही फक्त यवतमाळ जिल्ह्यासाठी माहिती आहे, ठीक आहे। परंतु याच्यामध्ये त्यांनी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलची माहिती मात्र दिलेली आहे। परंतु बघा, बँक खात्यांना जसं की आधार कार्ड जोडलं गेलं आहे, पॅन कार्ड जोडलं गेलेलं आहे, त्यामुळे श्रीमंत लाडक्या बहिणींची माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे। जवळपास यातून 27,313 अपात्र लाडक्या बहिणी पुढे आले असून लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येऊ शकतं त्यांना। तर या महिलांकडे जसं की 4 चाकी असेल, सरकारी नोकरी असेल
किंवा या ठिकाणी जी शेतीची अट होती ते अट असेल, तर ह्या ज्या सर्व अटी आहेत त्या समोर आलेल्या आहेत. त्याची माहिती जी आहे त्यांची समोर आलेली आहे. फक्त ही यवतमाळ जिल्ह्याची माहिती या ठिकाणी न्यूजमध्ये आलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने स्क्रुटनी तर चालूच आहे. आता यानंतरही त्यांनी लाडकी बहीण योजनेतून अर्ज सादर केले आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. या महिलांचं आधार कार्ड लिंक झाल्यावर याबाबत स्पष्ट झाले आहे, त्यामुळे त्यांना योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. बघा अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत 5 लाख लाडक्या बहिणी आहेत. ऑलरेडी याची माहिती समोर आलेली आहे. 27,000 फक्त ह्या कुठल्या आहेत यवतमाळ जिल्ह्याच्या आहेत, परंतु अशा 5 लाख लाडक्या बहिणींना ऑलरेडी अपात्र करण्यात आलेलं आहे. महिला व बालविकास विभागाने त्याचं ट्विट करून देखील त्याची ऑलरेडी माहिती ऑफिशियली दिलेलीच आहे. ठीक आहे, ही स्क्रुटनी तर एका बाजूला आता सध्या सुरूच आहे. त्यानंतर बघा आता मात्र एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांना भेटणार नाही. आतापर्यंत जेवढे पैसे त्यांना भेटलेले आहेत ते पैसे मात्र वापस घेतले जाणार नाहीत. बघा अशा ज्या श्रीमंत लाडक्या बहिणी आहेत ज्यांची माहिती अशी पुढे आलेली आहे त्यांना अपात्र ठरवण्यात येत आहे, परंतु पात्र लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता मात्र 100% भेटणार आहे. ठीक आहे, तर बघा आता एप्रिल महिन्याचा हप्ता मग खात्यामध्ये कधी जमा होणार, तर पहा राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचली. या योजनेमुळे महायुतीला विधानसभेमध्ये देखील मोठं यश प्राप्त झालं. मात्र आता योजनेवरून राजकारण सुरू आहे. या योजनेच्या निकषात काही बदल केल्यापासून विरोधकांची टीकेची तोप डागली. तसेच आता नमूद शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, म्हणजेच 1500 वरून त्यांना 500 रुपये मिळणार आहेत. त्याची माहिती देखील काल आपण बघितली होती. याबाबत मोठी अपडेट देखील समोर आली. त्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जो असणार आहे तो तुम्हाला अक्षय तृतीच्या मुहूर्तावरती म्हणजेच 30 एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता देखील आहे. तर बघा आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित लाभ तुम्हाला जो आहे महिलांच्या बँक खात्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी जमा झाला होता. मागच्या महिन्यामध्ये हे जे 3,000 रुपये आले होते. मात्र एप्रिल महिना सुरू होऊन आता 16 दिवस उरलेले तरीही 10वा हप्ता जो आहे महिलांच्या बँक खात्यात जमा होत नाही. आता एप्रिल महिन्याचा हप्ता मात्र तुम्हाला त्यासाठी अक्षय तृतीया या सणाला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. ही माहिती अशी न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे. तर बघा आता म्हणजेच 30 तारखेला म्हणजेच तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच हे पैसे येऊ शकतात. तोपर्यंत तुम्हाला अजून 10 ते 15 दिवस वाट मात्र पाहावी लागणार आहे. ठीक आहे, आता याबद्दल जसं अजून अपडेट काही येईल तसं तुम्हाला वेळोवेळी तर शेअर केलंच जाईल, परंतु या ठिकाणी 21 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला पैसे कधीही जमा होऊ शकतात. म्हणजे पुढच्या आठवड्यापासून ते शेवटच्या आठवड्यापर्यंत पैसे येण्याची शक्यता या ठिकाणी असू शकते. तर पहा ही एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्याचसोबत या ठिकाणी 500 रुपये कुठल्या लाडक्या बहिणींना भेटणार आहेत, जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत 1000 रुपयाचा. ठीक आहे, ते 1000 रुपये प्लस लाडकी बहिणींना 500 रुपये जे आहेत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे असे म्हणून त्यांना 1500 रुपये भेटणार आहेत. ठीक आहे, तर त्याचसोबत लाडकी बहीण योजनेमध्ये जी स्क्रुटनी चालू आहे त्यामध्ये जी पण 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींना मात्र एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो भेटणार नाही. आणि ही योजना कायमस्वरूपी पुढे अशीच चालू राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही पात्र आहात. तुम्हाला आतापर्यंतचे 9 हप्ते टोटल भेटलेले आहेत, तर इथून पुढचे सर्व हप्ते देखील तुम्हाला भेटत राहणार आहेत. तर बघा 9 हप्ते ज्यांचे भेटले 13,500 रुपये त्यांचा 10वा हप्ता देखील 100% येणार आहे. त्याचसोबत ज्यांना जसं की फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे भेटले काही जणांना, परंतु मार्च महिन्याचे काही जणांना पैसे भेटलेले नाहीत, ते ह्या हप्त्यासोबत देखील तुम्हाला जमा होण्याची शक्यता असू शकते. कारण की याच्या अगोदर देखील सरकारने राहिलेले थकीत हप्ते पुढच्या हप्त्यासोबत कधी बघा मागच्या 3 ते 4 महिन्यांपूर्वी जसं की काही जणांना 7,500 रुपये काही जणांना 10,500 रुपये देखील एकत्र दिलेले आहेत. त्यामुळे ज्यांचे थकीत पैसे आहेत त्यांचे देखील पैसे ह्या सध्याच्या 10व्या हप्त्यासोबत येण्याची शक्यता असू शकते. त्याबद्दल जर काही अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. सध्या जी न्यूजमध्ये माहिती आलेली आहे तीच आपण पाहिले आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओच्या सुरुवातीला आपण माहिती दिलेली आहे त्यांनी की ही योजना आम्ही बंद करणार नाही. 2100 रुपयाबद्दलचा निर्णय आम्ही घेणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयांनी हे प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहत आहेत. तुम्हाला वाटतं का 2100 रुपयाबद्दलचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा, तुम्हाला तसं वाटत असेल किंवा 1500 रुपये कायमस्वरूपी भेटत आहेत परंतु 2100 रुपयाच्या म्हणजे 600 रुपयाची वाढ त्यामध्ये लवकरात लवकर व्हावी तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. धन्यवाद.